रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील वरसे गावच्या श्री जरीमरी नूतन मंदिर आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते आणि महिला आणि बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील वरसे गावात श्री जरीमरी माता नूतन मंदिर, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते आणि महिला बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। हा सोहळा दिनांक 9, 10, 11 फेब्रुवारी पर्यंत 3 दिवस विविध धार्मिक विधी करून भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे। 3 दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी केले। यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, नामदार आदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, सरपंच अमित मोहिते, माजी सरपंच नरेश पाटील, रामा म्हात्रे, उपसरपंच स्वप्नाली पाटील, मनीषा पाटील, महेंद्र गुजर आणि अन्य मान्यवरांसह महिला भगिनी आणि वरसे ग्रामपंचायत आणि वरसे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावाच्या मातीशी एकरूप झाले, या माझ्या तालुक्याच्या मातीशी एकरूप झाले, त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात काही वेगळेपण असं राहिलं नाही। त्यामुळे स्वाभाविकपणाने ही वर्षाची ग्रामपंचायत ही रोहाच्या नगरपालिकेपेक्षा मोठी लोकसंख्या, जास्त लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे। तर मला या गोष्टीचा अभिमान आयुष्यभरामध्ये राहील की या ग्रामपंचायतीने सातत्याने एक वाक्यता, एक संघपणा टिकवला आणि नेहमीच मधुकर पाटलांच्या नेतृत्वाखाली या गावाची सेवा करण्याची संधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतराव पाटील साहेबांनी सुद्धा याच पद्धतीने काम केले। उल्लेख केला अनेक वेळेला, हे दोन्ही रोड ग्रामपंचायत या खऱ्या अर्थाने औद्योगिक म्हणजे ज्या ठिकाणी आज MIDC आहे त्याच्या अखत्यारीत येतात। ही पहिली एकत्रित ग्रामपंचायत होती आणि ही ग्रामपंचायत विभक्त करण्याचा प्रस्ताव माझ्याकडे कुणी दिला, मी जिल्हा परिषदाध्यक्ष असताना, तो भारतीराव पाटील साहेबांनी दिला। भाई त्यावेळेला तालुक्याचे सभापती होते। हे ग्रामपंचायतीला मिळणारं फार मोठ्या प्रमाणाचं उत्पन्न त्याग करण्याचा मनाचा मोठेपणा कुणी दाखवला तर तो भारतीराव पाटलांनी दाखवला, हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगितलं। स्वाभाविकच आता या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आता MIDCच्या माध्यमातून आता 50-50% झालं, पण त्यावेळेला घराची कर आकारणी आपण MIDC कर आपला ग्रामपंचायत त्या ठिकाणी करत होतो, म्हणजे एक स्वाभाविकपणाने उत्पन्न त्या ठिकाणी होतं। पण गेल्या 15-20 वर्षामध्ये ग्रामपंचायतीची भरभराट इतक्या पद्धतीने झाली की रोहा शहरामध्ये जितक्या उतुंग इमारती उभ्या राहिल्या तेवढ्याच इमारती आज या वर्षे, भुवनेश्वर, नेहमी या सगळ्या परिसरामध्ये उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात। आणि या उभ्या राहणाऱ्या प्रचंड प्रमाणाच्या इमारतीमध्ये त्या नागरिकांमध्ये लागणाऱ्या सगळ्या पायाभूत सुविधा मला आदिती अनिकेत पक्षाला अतिशय प्रामाणिकपणाने, नम्रपणाने देता आल्या। वास्तू असतील, मंदिर असतील, याला आदरणीय तटकरे साहेब मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की कुठे ना कुठेतरी एकतर तुमच्या माध्यमातून किंवा अनिकेत बहिणीच्या किंवा माझ्या निधीतून मधुकाका आपण त्या ठिकाणी उभारली आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की ह्या हद्दीतले असं एकही मंदिर नसेल जिथं निधी किंवा सहकार्य हे तटकरे कुटुंबाकडून मिळालं नसेल। साधारणपणे ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला सुरुवात केली आदरणीय तटकरे साहेबांचं आणि तुम्हाला सगळ्यांचं तर गेल्या 35-40 वर्षापासूनचं नातं आहे। आज मी असेल, अनिकेत भाई असतील, आम्ही दोघंही गेल्या 5-10 वर्षापासून प्रयत्न करत असतो की ज्या ज्या वेळेला आपल्या आशीर्वादातून आम्हालाही संधी मिळते त्या वेळेला कुठे ना कुठेतरी ज्या ज्या काही योजना आहेत किंवा जे काही निधी आहेत त्या अंतर्गत आपण या वास्तू त्या ठिकाणी उभारल्या जाव्यात। मला आठवते विठ्ठल मंदिराचं काम झालं, दिवस रात्र काम करत राहिले, रात्री सुद्धा 4-5 वाजेपर्यंत इथं काम करत होते। आज सकाळी मंदिराच्या पूजनाचा कार्यक्रम होता, वेळ निघून जात होती। मी तर सांगत होतो की भरभर आटपाट, परंतु जंगम आमचे जे काय आलं ते काय मंत्र उपचार संपल्याशिवाय काही करायला परवानगी देत नव्हते। गुरुवर्य महादेव आचार्य वाईकर महाराज सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली आता कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय।
कामकाज करत असताना काही अडीअडचणी आल्या असतील, काही कोणाला एखाद्या वेळेला आम्ही कुठं बोललो असेल. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.